ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निखिल कलगुटगी यांच्या खुनातील संशयित आरोपी चैतन्य कलगुटगी यांच्या घरावर दगडफेक। मिरजेत निखिल कलगुटगी यांच्या खुनातील संशयित आरोपी चैतन्य कलगुटगी यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे। याबाबत चैतन्य कलगुटगी यांची पत्नी अक्षता कलगुटगी हिने मिरज शहर पोलिसात अनिता विलास कलगुटगी, योगिता विश्वास कलगुटगी, प्रियांका सागर यमगर, निशा निलेश पाथरवट, शोभा यमगर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे। याबाबत निखिल कलगुटगी यांच्या खून प्रकरणातूनच घरावर दगडफेक केली असल्याचा आरोप चैतन्य कलगुटगी यांची पत्नी अक्षता कलगुटगी हिने केला आहे। त्यामुळे त्यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका असून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे। सदरची दगडफेकची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। महानकरी न्यूजसाठी आदिमाने, मिरज। मी सौ अक्षता चैतन्य कलगुटगी, राहणार वडरगल्ली, मिरज। रविवारी दिनांक 7 तारखेला सायंकाळी 5च्या सुमारास योगिता कलगुटगी यांनी त्यांच्या वैयक्तिक वादाला वेगळं वळण देऊन निखिल कलगुटगी यांच्या खून प्रकरणी निखिल कलगुटगी यांच्या घरच्यांना, त्यांच्या आईला अनिता कलगुटगी आणि त्याची बहीण प्रियांका यमकर, परत निशा पाथरवट आणि त्यांच्या 2 माम्या आणि आत्ता शोभा यमकर यांना बोलवून घेऊन आमच्यावर दगडफेक आणि शिवीगाळाचा मार केला आहे। आणि त्या प्रकरणी आम्हाला आमच्या घरात आम्ही सगळेजण झोपलेलो होतो आणि त्यांनी अचानकच येऊन आमच्या हल्ला केल्यामुळे आम्हाला काही कळेना असं झालं आणि आमच्या घरात 2 लहान मुले होती। मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला। मग पोलीस स्टेशनने योग्य ती कारवाई करायला लागलेत, परंतु आम्हाला आता ह्याच्या पुढे पण त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे असं आम्हाला वाटते। आणि ह्याच्या पुढचा जो सदर सगळा जो घटना घडल्या ती आमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। मला आमच्या आता पोलीस प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की ह्याच्या पुढे आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि संरक्षण मिळावं, कारण की ह्याच्या पुढे पण आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे। ही घटना परत कधीही घडू शकते। आम्हाला आमच्या पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई मिळतच आहे आणि न्याय पण मिळतच आहे। आम्हाला फक्त आमच्या पोलीस प्रशासनाकडून संरक्षण हवं आहे आणि योग्य ती कारवाई करावी सीसीटीव्ही फुटेज पाहून।